या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। मला मारहाण करणाऱ्याचा आका पिंटू गंगणे, जखमी कुलदीप मगर यांचा थेट आरोप। तुळजापूर नगर परिषद निवडणूक निकालाआधी तुळजापुरात राडा झालाय। कोयत्यांनी गोळीबारीच्या मारहाणीत जखमी झालेल्या कुलदीप मगर यांनी थरारक अनुभव सांगितला। माझ्या भावासाठी मी काँग्रेसचं काम केलं होतं, भाजप विरोधात का काम केलं असं सांगत पिंटू गंगणेच्या इशाऱ्यावरून मारहाण झाली। मी जखमी अवस्थेत असताना मला मारहाण केल्यानंतर मारेकरी पिंटू गंगणेकडे घेऊन जाण्याच्या तयारीत होते, अशी प्रतिक्रिया कुलदीप मगर यांनी सांगितली। जखमी कुलदीप मगर, मी जखमी अवस्थेत असताना मला मारहाण केल्यानंतर मारेकरी पिंटू गंगणेकडे घेऊन जाण्याच्या तयारीत होते, अशी प्रतिक्रिया कुलदीप मगर यांनी सांगितली। जखमी कुलदीप मगर यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली। सोलापूर शहरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या निकालाआधी शहरात तणाव निर्माण झालाय। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटूबाई गंगणे आणि महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात वाद झाला। या वादाचं रूपांतर पुढे हाणामाऱ्यांनी राड्यात झालं। या घटनेत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार झालेत। जखमी कुलदीप मगर यांना तातडीनं सोलापूर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले। काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांचे बंधू दिग्विजय पाटील यांना ही कोयता लागला असून त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी प्राथमिक माहिती आहे। तुळजापूर येथील गोलाई चौकातील पंचायत समिती परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून पिंटू व ऋषी मगर यांच्यात हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दोन्ही गंगणे गटाचे कार्यकर्ते अमर मगर यांच्या घरी कुलदीप मगर यांना जीवे ठार मारण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी कुलदीप मगर नव्हते। मग त्यानंतर विटाई चौकात कुलदीप मगर यांना अडवून कोयत्यानं मारहाण केली, त्यांच्या दिशेनं गोळीबार केला। या जीवघेण्या हल्ल्यातून कुलदीप मगर यांचा थोडक्यात जीव बचावलाय। तुळजापूर पोलिसांनी कुलदीप मगर यांचा जबाब घेतला असून काही संशयित आरोपींना अटक केली। तुळजापूर शहरातील आका कोण आहे त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुलदीप मगर यांनी माध्यमांना बोलताना केली आहे। मी दत्तात्रय काशीनाथ मोहिते, राहणार वालोड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। शिवसेना पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतो। आता जे ह्या यशोधरा हॉस्पिटलमध्ये माझे जावाई कुलदीप मगर हे आहेत, त्यांच्यावर काल परवा एक जीवघेणा हल्ला झाला। आमच्या पुरीचं नशीब चांगलं म्हणून आज आमचे जावाई आम्हाला पाहायला मिळतात। म्हणून करता मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचं आहे, एक तुळजापूरसारखी एक पवित्र नगरी ज्या ठिकाणी शक्तिपीठ आहे, त्या शक्तिपीठामध्ये जर असे गुंड प्रवृत्तीचे लोक एक भाजप पक्षाचे म्हणून त्यांनी एक नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि कुठंतरी एक पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं त्यांनी आमच्या जावावरती कुलदीप मगरवरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला। प्रशासनाला मला एवढंच सांगायचं आहे, शासनाला मला एवढंच सांगायचं आहे, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावरील ह्याच्या आधीबी ड्रग्ज प्रकरणातील गुन्हे आहेत त्यांना अटक झाली, परंतु ती थोड्या दिवस झालं जामिनावर बाहेर आलेले आहेत। म्हणून करता असे जे काय आरोपी सतत जर मोकाट सोडले तर तुळजापूर नगरी पुढील भविष्यात सुद्धा अशांत राहील। म्हणून प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे काय आपल्या संविधानामध्ये आहेत ते लावून त्यांना अटक करावी, एवढीच माझी विनंती आहे। आज तुम्ही सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलला आलेला आहे, तर कुलदीप मगर यांच्यावर हल्ला झालेला आहे, तर काय तुम्ही आज पाहणी केली आणि काय प्रमुख मागणी? नाही, प्रमुख मागणी एवढीच आहे की राजकारणाच्या ठिकाणी असावं। एक वैचारिक लढाई आपण म्हणतो म्हणून राजकारण करतो, पण एखाद्याचा जीवघेणा हल्ला करणं आणि मग ह्याचा प्रचार केला त्याचा केला नाही म्हणून करणं हे योग्य नाही। माझी प्रशासनाला एवढीच विनंती राहील, जे कोण हे असे मातेपिरू हल्लेखोर आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांना कायद्याचा आपला धाक दाखवला पाहिजे आणि कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे। कारण कुलदीप मगर हे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, राजकारण सगळेजण करतात, पण ते माझे व्याही पण आहेत, माझे नातेसंबंध आहेत। म्हणून आज आम्ही हॉस्पिटलला त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी आलो आणि माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती राहील की हे जे कोण मेन आरोपी आहेत, ज्याच्या सांगण्यावरून हे केलं गेलं, ज्यांनी हवेत फायरिंग केलं गेलं, कोयत्यांनी मारलं गेलं, ही तर तुळजापूरची संस्कृती नाही आहे। मग तुळजापूरचा बिहार नेमकं कोण करतं आहे, कशा पद्धतीनं तिथलं राजकारण चाललं आहे? आणि अशा पद्धतीने जर अशा होतकरू तरुणांना, कारण ते शेती आणि बिझनेस त्यांचा दोन्ही करतात, ते कुठल्याही अशा भांडणं त्याच्या अगोदर नव्हते,
आणि या पद्धतीने त्यांच्यावर जो हल्ला झाला फक्त राजकीय अकस्मापोटी झाला असेल तर मला असं वाटतं की प्रशासनानं याच्यामध्ये लक्ष घालून हे जे कोण आरोपी असतील हे तातडीनं अटक केले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात आम्ही तसं पालकमंत्री मोदयांशीही बोललो आहे. त्यांनीही शब्द दिला आहे की आम्ही बाबा SP सांगितलं आहे, DYSP साहेबांना सांगितलं आहे, तिथले प्यायला ते बोललेले आहेत आणि योग्य ती कारवाई लवकरच होईल असं आम्हाला आमच्या पालकमंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांनी पण सांगितलेलं आहे. असं कुलदीप मगर यांनी आता थोडा वेळा तुम्ही बोलताना सांगितले की मला जे मारहाण करले त्यांचा आका देखील अजून मोकाट फिरत आहे, तर त्या आकावर कारवाई केली नाही, याच्या संदर्भामध्ये आम्ही आता तिथले जे PI आहेत, DYSP आहेत, SP आहेत यांच्याशी चर्चा करू. हा विषय आम्ही पालकमंत्री महोदयांच्याही कानावर घालणार आहोत आणि लवकरात लवकर हा जो कोण आका बोका जो कोणी असेल त्याला लवकरच अटक केली जाईल. एवढंच माझं म्हणणं असं राहील प्रशासनाला की त्याला लवकरात लवकर अटक करावा. पिंटू गंगणे यांचं नाव समोर आलेलं आहे. तर कुलदीप मगर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पिंटू गंगणे हा ड्रग्स प्रकरणातील आरोपी जे संशयित आरोपी म्हणून तो जामिनावर बाहेर आलेला आहे आणि त्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे असं जखमी स्वतः कुलदीप मगर यांनी आरोप केला. आता ज्याच्यावरती हल्ला झाला आहे त्यांचं जर हे स्टेटमेंट असेल निश्चित पोलीस प्रशासन याच्यावरती गांभीर्यानं लक्ष घालून जर तसं असेल तर आरोपी हा आरोपीच आहे. त्याच्यामुळं पोलीस प्रशासन याच्यावरती लक्ष घालून निश्चित जर तसे तो आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती ते कारवाई करणारच आहेत. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.